सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. ज्या घरात तुळस बहरलेली फुललेली असते त्या घरात साक्षात लक्ष्मी नारायण वास करतात. प्रत्येकाच्या घरात ही तुळस असायलाच पाहिजे. असं कुठलंच घर नसतं की ज्या घरात तुळस नसते. म्हणून आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात तुळस असणं खूप शुभ ठरतं. म्हणून तुळस महिलांनो, तुळस लावणं खूप शुभ असतं. म्हणून प्रत्येकाच्या घरात तुळस असायलाच हवी. नसेल तर आजच घेऊन या. तर तुळस लावण्याचे पण काही दिवस असतात आणि तुळस योग्य दिशेला जर आपण लावली तर आपल्याला शुभ फळ देऊन जाते. ज्या घरात योग्य दिवशी योग्य दिशेला आपण तुळस लावतो त्या घरात लक्ष्मी नारायण साक्षात वास करतात आणि त्या घरात पैसा असू दे, सुख, शांती, आनंद, आरोग्य, वैभव आणि प्रगती या गोष्टींना कशालाच कमी पडत नाही. दिवस रात्र त्या घरादाराची, लेकरा बाळांची, संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती होत राहते. म्हणून योग्य दिवशी जर आपण आपल्या घरात तुळस आणली आणि योग्य दिशेला लावली तर ते घर नेहमी बहरलेलं आणि फुललेलं असतं. म्हणून महिलांनो, जेव्हा पण तुळस घ्यायला जाल ना तर तुम्ही गुरुवार असू दे, मंगळवार असू दे, शुक्रवार असू दे, या दिवसांना तुळस नक्की आणावी. आणि गुरुपुष्यामृत योग किंवा सणवार असेल, आपण जेव्हा दसरा, लक्ष्मीपूजन असे आपण सणवाराला जर तुळस आणली तर खूप शुभ ठरते. एकादशी असू दे, महिन्यातून 2 एकादशी येतात, एक कृष्ण पक्षातील, एक शुक्ल पक्षातील. या दिवसांना जरी आपण आपल्या घरात तुळस आणली ना खूप शुभ ठरते. आणि तुम्हाला आठवड्यातून आणायचीच असेल तर एकतर गुरुवारी आणावी, मंगळवारी आणावी आणि शुक्रवार माता लक्ष्मीचा प्रिय वार आहे आणि तुळस म्हणजे माता लक्ष्मीच आहे. आणि मंगळवार आपल्या कुलस्वामिनीचा वार असतो. गुरुवार आपल्या गुरुमाऊलींचा वार आहे. म्हणून साक्षात विष्णू म्हणजेच आपली श्री स्वामी समर्थ आपली गुरुमाऊली आहे. तुम्हाला तुळस आणायची तर गुरुवारी आणा, मंगळवारी आणा आणि शुक्रवारी. आणि एकादशी, महिन्यातून 2 एकादशी येतात, त्या दिवसांना जरी घेऊन आलात तरी खूप शुभ ठरेल. आता परवा बघा 21 नोव्हेंबरला गुरुपुष्यामृत योग आलेला आहे. महिलांनो, तुळस आणायची असेल, सोन्यासारखा दिवस आहे. काही नाही आणता आलं ना सोनं नाणं, तुम्हाला तुळस घेऊन या आणि मुठभर धने घेऊन या तिच्याबरोबर. बघा, साक्षात लक्ष्मी तुमच्याबरोबर धावत धावत तुमच्या घरात येईल. तर आता तुळस आपण आणली योग्य दिवशी, तर आता ती योग्य दिशेला लावणं तितकंच महत्त्वाचं असतं. आपण काय करतो, बरेचसे झाडं लावलेले असतं आणि त्याचमध्ये आपण तुळस ठेवून देतो. तर तसं नाही. तुळस कधी पण योग्य दिशेलाच, योग्य ठिकाणीच ठेवायला पाहिजे. मग तुम्ही तुळशी वृंदावनात लावा किंवा कुंडीत लावा, पण ती योग्य दिशा बघून लावायची असते. तर काय करायचं, आपण योग्य दिशा म्हणजे उत्तर आणि पूर्व, काही वेळा पश्चिम दिशा पण चालून जाईल, पण दक्षिण दिशेला चुकून सुद्धा महिलांनो घरातली तुळस लावू नका. दक्षिण दिशा ही पितृदेवतांची, यमदेवतांची असते. म्हणून चुकून सुद्धा आपली लक्ष्मी त्या दिशेला ठेवू नका. नाहीतर घरात कधीच बरकत येणार नाही, लक्ष्मी टिकणार नाही, लक्ष्मी तुमच्यावर कधीच प्रसन्न होणार नाही. तुळस तुमची जर दक्षिण दिशेकडं असेल, आजच उचलून घ्या आणि पूर्व, उत्तर या दिशेंना ठेवून द्यायची आहे. उत्तर दिशा ही प्रगतीची दिशा असते. कुबेर महाराजांची, लक्ष्मी मातेची प्रिय दिशा आहे पूर्व आणि उत्तर. या दिशेंनाच आपल्या घरातली तुळस ठेवायची आहे. आता तुम्हाला जागा नसेल, तुम्ही पश्चिम दिशेकडं एक वेळेस चालून जाईल, तुम्ही पश्चिमेकडं ठेवलेली असेल तरीही चालेल, पण दक्षिण दिशेकडं चुकून सुद्धा आपल्या घरातली तुळस ठेवू नका. एकतर उत्तर दिशा नाही तर पूर्व दिशेलाच आपली तुळस हवी. अगदी दाराच्या समोर पण नाही लावली ना तुम्ही तुळस, तुमच्या खिडकीत लावली तरीही चालेल, पण तुळस ही उत्तर दिशेला आणि पूर्व दिशेलाच हवी. एक वेळेस आपण पश्चिमेला, आता तुम्हाला जागाच नसेल, पश्चिम दिशेला लावली तर चालेल, पण दक्षिण दिशेला असेल तर आजच उचलून घ्या आणि तुळशीची जागा ही पूर्व आणि उत्तर दिशेला करा. भरभरून तुमच्या लेकरा बाळांची 24 तासाच्या आत
तुमची अडलेली कामं पूर्ण व्हायला लागतील, मुलाबाळांची भरभरून प्रगती व्हायला लागेल. करून तर बघा. आता बऱ्याच लोकांना वाटतं तुळस ठेवली, आपण तुळशीजवळ कोणती झाडं लावायची? तर मनी प्लॅन्ट महिलांनो, आजच एखाद्या बाटलीत लावा, कुंडीत लावा. तुळशीच्या शेजारी मनी प्लॅन्ट छोटंसं का होईना वेल नक्की लावून द्या. बघा, दिवस रात्र तुमच्या घरात पैसा येत राहील आणि तो टिकून राहील. लक्ष्मी माता तुमच्यावर इतकी प्रसन्न होईल, साक्षात लक्ष्मी नारायण तुम्हाला दर्शन देतील. तर तुमच्या घरात तुळशीच्या शेजारी लावायचं असेल तर छोटंसं मनी प्लॅन्ट लावून द्या. आणि ते मनी प्लॅन्टची पण थोडीशी काळजी घ्यायची. त्याची पानं पिवळी झालेली असेल काढून टाकायची. हिरवंगार तुळशीचं रोप आणि हिरवंगार मनी प्लॅन्ट ज्या घरात ना, त्या घरात कशाला कमी राहत नाही. तर योग्य दिशेला योग्य दिवशी आपल्या घरात तुळस लावायची आहे. परवा गुरु पुष्यामृत योगसुद्धा आहे. ही दोन्ही जरी रोपं तुम्ही महिलांनो या दिवशी लावून टाकली ना, सोन्याहून पिवळं कशालाच कमी राहणार नाही. आर्थिक स्थिती इतकी तुमची बळकट होईल की तुमच्या घरात इतक्या चांगल्या मार्गातून पैसा येत राहील, पण पैसा कधीच खर्च होणार नाही. म्हणजे विनाकारण खर्च होत असेल, आजारपण असू दे किंवा विनाकारण काही ना काही खर्च उद्भवत असतील, तर हे खर्च नक्कीच थांबतील. तुमच्या घरात बरकत येईल, पैसा टिकून राहील. तुम्ही जी मनात इच्छा करत असाल, मग घर असू दे, गाडी असू दे, सोनं नाणं, सर्व महिलांनो तुमच्या इच्छा आपोआप देवी लक्ष्मी पूर्ण करायला लागेल. प्रत्येक कामात महिलांनो, तुम्ही जरी काही काम करत असाल आणि त्यात तुम्हाला अपयश येत असेल, मुलांची प्रगती होत नसेल, नोकरी लागत नसेल, पगार वाढ होत नसेल, जिथं पाहिजे तिथं नोकरी मिळत नसेल, प्रमोशन होत नसेल, पतीची प्रगती होत नसेल, व्यापार असू दे, धंदा असू दे, व्यवसाय असू दे, होत नसेल प्रगती, आजच तुळस आणि तुळशीच्या शेजारी मनी प्लॅन्ट लावून तर बघा. गुरु पुष्यामृत योग पण आलेला आहे. दोन्ही झाडं आपल्या घरात नक्की लावा आणि योग्य दिशेला, पूर्व आणि उत्तर या दिशेलाच ठेवायचं आहे. चुकून सुद्धा दक्षिण दिशेला ठेवू नका. रोज संध्याकाळी तुम्हाला लावायचं दक्षिण दिशेला. तर एक दिवा आपल्या पितृदेवतांसाठी नक्की लावा. तुम्हाला जागा नसेल तर आपला माठ असतो, मातीचा माठ प्रत्येकाच्या घरात हवाच. त्या माठाजवळ जरी तुम्ही एक दिवा रोज दिवा तो तिथं राहूच द्या. म्हणजे पितृदेवांच्या नावाने एक दिवा नीट तिथंच ठेवायचा. रोज संध्याकाळी आपण देवांजवळ आपल्या देवघरात दिवा लावतो, त्याबरोबर आपल्या पितृदेवांसाठी सुद्धा दक्षिण दिशेकडं तोंड करून माठाजवळ एक दिवा लावून द्या. कायम तुमच्या घरात पितृदेवांचा पण भरभरून आशीर्वाद मिळेल. कारण काही वेळा काय होतं, आपण सगळं करतो आणि पितृदेव आपल्यावर रुसतात, नाराज होतात. मग असा जर एक दिवा तुम्ही रोज लावला तर बघा, सुख शांतीला कमी राहणार नाही. आता गुरु पुष्यामृत योग आहे. दर गुरुवारी जरी आपल्या पितृदेवांसाठी, आता माझ्या मैत्रिणी ऑफिसला जात असेल, रोज नाही जमला आपल्या पितृदेवांसाठी, तुम्ही जेव्हा घरी असाल ना, तुम्हाला ऑफिसला सुट्टी असेल, त्या दिवशी जरी आपल्या देवघरात दिवा लावला आणि पितृदेवांसाठी एक दिवा लावून दिला, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा पण चालेल. असं नाही की तुम्हाला रोज लावायचंच आहे. मग गुरुवार असू दे, तुम्ही रविवारी घरी असाल, पितृदेवांच्या नावाने तो दिवा लावून बघा. आणि तुळस आणि मनी प्लॅन्ट आपल्या घरात योग्य दिशेला, पूर्व आणि उत्तर दिशेला लावून बघा. गुरु पुष्यामृत योगावर लावा. नाही या दिवशी मिळाला वेळ, गुरुवार असू दे, मंगळवार, शुक्रवार, एकादशी या दिवशी सुद्धा खूप शुभ ठरते. पैसाच पैसा येऊ लागेल. कधीच तुमच्या घरात पैशाला कमी राहणार नाही. लेकरा बाळांची भरभरून प्रगती व्हायला लागेल. प्रत्येक कामात यश मिळायला लागेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.